काय सांगाल मसाजोर की आता निवडणूक प्रक्रिया पार पडते, तुम्ही पाठिंबा देताय, काय सांगाल? हो, मी स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांना मी आज जाहीर पाठिंबा देत आहे. मी फॉर्म भरला होता. पण नंतर मी सगळ्यांचे मला असे फोन आले की ताई एवढ्या वेळेस ऐका. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं, प्रत्येक आंदोलनामध्ये काम करत असल्यामुळं बऱ्याच जणांचे फोन आले मला की ताई एवढ्या वेळेस तुम्ही ऐका. ठीक आहे, मी ऐकलं. पण शेवटी लोकशाहीनं मला जो अधिकार दिलेला आहे की मी मतदान कुणाला करायचं आणि मी कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कुणाबरोबर काम करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांचा मान ठेवून आणि माझ्या गावामधली परिस्थिती ओळखून मी स्वरूपानंद देशमुख यांना पाठिंबा देत आहे. नक्कीच तुम्ही स्वरूपानंद देशमुख यांना पाठिंबा देत आहे. मात्र तुम्ही 10 वर्ष संतोष देशमुख यांच्याबरोबर देखील काम केलं, काय सांगाल? मी ते मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदरही होते, पण जास्त नव्हते. पण मागच्या निवडणुकीमध्ये मी ओपनली त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि संतोष अण्णा होते तोपर्यंत सगळं सुरळीतही होतं, नाही असं नाही. पण ज्यावेळेस संतोष अण्णांची क्रूरपणे हत्या झालेली आहे, तर त्या हत्येच्या नंतर जे काही गावामध्ये 6-7 महिन्यानंतर जे काही चालू झालं, तर त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही मीटिंगमध्ये किंवा कुठल्याही विचारामध्ये संतोष अण्णाच्या बरोबर काम करणारी एक महिला कार्यकर्ती म्हणून किंवा मग त्यांची मामी म्हणून जे मी त्यांना सपोर्ट केलेला होता मागच्या वेळेस, तर त्या सपोर्टला मला ह्या 1.5 वर्षामध्ये कुठेही सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे मला आता माझा स्वतःचा आणि माझ्या गावाचा विचार करून मला हा निर्णय घ्यावा लागला. नक्कीच तुम्ही म्हणजे आता यांना पाठिंबा देताय, काय अपेक्षा असेल? अपेक्षा म्हणजे गावामध्ये जो काही योजनाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चालू झालेला आहे, तर त्या भ्रष्टाचाराला पहिल्यांदा आळा आणायचा आहे. आणि आमच्याकडं काही अपंगाच्या पण आता बाईट जाहीर झालेल्या आहेत. त्यांनी बाईट दिलेल्या आहेत की ज्या दारूबंदी व्हायला पाहिजे, दारूबंदीच्या दारू पिणाऱ्या लोकांपासून आणि दारू पाजणारे जे आहेत त्यांच्यापासून जो त्रास होतोय तो महिलांपर्यंत आलेला आहे. त्यामुळं त्याच्यावर पण आम्हाला काम करायचंय. त्यासाठी मी म्हणजे स्वरूपानंद देशमुख यांच्याशी सगळी चर्चा करूनच मी पाठिंबा दिलेला आहे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान करेल की तुम्ही सतसत विवेक बुद्धीने विचार करावा आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांचं चिन्ह आहे कब्बशी. या चिन्हावर बटन दाबून त्यांना परत एकदा गावाची सेवा करण्याची संधी द्यावी आणि भरभरून उन्हाचं जरी तापमान आहे सध्या, तरी सुद्धा सगळ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा एवढीच विनंती करते आणि थांबते.